नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सागर गारवे आपले स्वागत करतो 30 दिवस 30 रेकीचे व्हिडिओ या सिरीजमध्ये. आज आपण घेऊन येणार आहोत एक नवीन व्हिडिओ जो आहे एका नवीन चक्रावर आणि ते चक्र आहे अनाहत चक्र, ज्याला इंग्रजीमध्ये हार्ट चक्र सुद्धा म्हटलं जाते. मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 चक्राची माहिती घेतली. आता हे चौथं चक्र आहे. तुम्ही जर का मागच्या 3 चक्रांचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला जाऊन ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा आय बटनवर तुम्हाला ते व्हिडिओची लिंक येत असेल. तर चला आपण आज बोलूया हार्ट चक्राबद्दल, ज्याला आपण म्हणतो अनाहत चक्र. ओके. हे चक्र आपल्या छातीच्या मध्यभागी म्हणजेच या ठिकाणी असते, चेस्टच्या ठिकाणी. या चक्राचं काम आहे प्रेम, दया आणि संबंध, करुणा याचं हे केंद्र याला मानलं जाते. मित्रांनो, भावनिक संतुलन म्हणजे इमोशनल बॅलन्स. जेव्हा हार्ट चक्र हे बॅलन्स असते, संतुलित असते, तेव्हा आपण सहज प्रेम व्यक्त करू शकतो, माफ करू शकतो, दया दाखवू शकतो. पण जर का तेच चक्र असंतुलित असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचदा राग येतो, मत्सर येते, इनसिक्युरिटीवाली फीलिंग आपल्याला त्या ठिकाणी येते. ओके. बऱ्याचदा काही लोक आपण बघत असू की ते पॉझिटिव्ह खूप जास्त असतात एखाद्या व्यक्तीप्रती, एखाद्या गोष्टीप्रती. तेव्हा त्यांचं हार्ट चक्र जे आहे ते ब्लॉक आहे. जर का एखादा व्यक्ती सहज कुणाला कुठली गोष्ट देऊ शकत असेल, त्याचं प्रेम ॲक्सेप्ट करू शकत असेल किंवा प्रेम देऊ शकत असेल, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं हार्ट चक्र जे आहे ते बॅलन्स आहे असं आपण म्हणू शकतो. नातेसंबंध म्हणजेच रिलेशनशिपमध्ये हे चक्र जर का ओपन असेल, तर आपलं कुटुंब, मित्रपरिवार, पार्टनर यांच्यासोबतचे जे आपले रिलेशन्स आहेत ते अधिक जास्त प्रेमळ आणि चांगले असतील. शारीरिक जर का स्तरावर तुम्ही बघितलं, म्हणजेच फिजिकल गोष्टीवर जर बघितलं, तर हार्ट चक्र जर का तुमचं बॅलन्स असेल, तर हृदय, फुफ्फुसे, रक्तभिसरण यांच्याशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित चालू असतील. बॅलन्स असले तर आपलं हृदयाचं आरोग्य चांगलं राहील. अशा लोकांना हार्ट अटॅक वगैरे येणार नाही, टेन्शन येणार नाही, फिअर येणार नाही. ओके. कारण की ते बॅलन्स असेल आणि कारण की त्यांच्या शरीरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ते प्रवाहित होत असेल, त्यामुळे त्यांना अशा काही अडचणी येणार नाहीत. आध्यात्मिक लेव्हलवर जर आपण बघितलं, तर हे चक्र आपल्याला प्रेम, करुणा आणि माया या उच्च भावनांशी, या हायर फ्रिक्वेन्सीसोबत जोडण्याचं हे चक्र आपल्यासाठी काम करत असते. हायर कॉन्शियस आणि युनिव्हर्सल लव्हकडे जाण्याचा मार्ग ओपन हे चक्र आपल्यासाठी करत असते. याच्यासाठी एक छोटीशी टिप मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये देणार आहे, की जर का तुम्हाला असं वाटतं की तुमचं हार्ट चक्र ओपन व्हावं, तर तुम्ही काहीतरी डोनेट करायला सुरू करा. प्रत्येक महिन्याला जर का तुम्ही काहीतरी डोनेशन जर का केलं, तर नक्कीच हे चक्र ओपन करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, पायात काहीही न घालता म्हणजे बेअर फूट थोडंसं तुम्ही चाललं पाहिजे आठवड्यातून एकदा दोनदा. त्याने सुद्धा तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होणार आहे हे चक्र ओपन करण्यासाठी. आणि शेवटची गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची कल्पना तुम्ही ध्यान करताना केली पाहिजे किंवा हिरव्या रंगाचे जास्तीत जास्त वस्तू जर का तुम्हाला वापरता आल्या किंवा काही क्रिस्टल्स तुम्हाला वापरता आले, घालता आले, तरीही तुम्हाला हे चक्र ओपन करण्यासाठी खूप जास्त मदत होईल. मित्रांनो, ह्या चक्रांबद्दल अधिक आणि डिटेल माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर आम्ही लेव्हल 1 शिवशक्ती रेकी लेव्हल 1चा एक कोर्स घेत असतो, जो की 3 दिवसाचा कोर्स असतो. आणि त्याच्या अधिक माहितीसाठी खाली एक नंबर तुम्हाला दिसतोय स्क्रीनवर, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता, WhatsApp करू शकता, कॉल करू शकता आणि पुढचा येणारा कोर्स तुम्ही नक्की जॉइन करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा अधिक जास्त त्याच्यामध्ये बेनिफिट मिळेल. थँक सो मच. खूप खूप धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन चक्रासोबत आणि नवीन व्हिडिओमध्ये.